परिचय करून देतो. मी 2014ला PSI म्हणून लागलो. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यामध्ये 4 वर्ष होतो आणि त्याच्यानंतर पातूरला 2018 ते 21 आणि नंतर महाजन साहेब आम्ही चांदणीला 21 ते 22 असं सोबत काम केलं. त्यानंतर प्रमोशनला मुंबईला गेलो आणि नोव्हेंबर महिन्यात रामदास पेठला आलो आहे. तिथून माननीय SP साहेबाच्या आदेशाने आता इथं हजर झालं. जसं साहेबांनी सांगितलं की त्यांनी कोणत्या ठाण्याला भगत साहेबांचा जसा त्यांनी वारसा चालवला तसं मी तुमचा चालवणार. जे आहे एवढ्या पावसामध्ये एवढे लोक मी बघितले की प्रत्येकाने गुच्छे आणि शाल आणि हे आता इथं तर भेटतच नसेल. सर्वांनी जाऊन ते मूर्तिजापूर मधूनच आणले असतील आणि एवढे लोक जर जमा होतात म्हणजे तुम्ही केलेलं काम हे योग्यच आहे. त्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देतो की मी सुद्धा मेंटेनन्स ठेवतो. आणि येणाऱ्या काळात जे कावड आहे, कवठ्याला मला वाटते यात्रा आहे आपल्या इथं मोठी, आणि दुर्गा आणि गणपती यामध्ये आपलं सर्वांचं मला साहेबाला जे 2 वर्ष सहकार्य लाभलं तसं लाभो अशी इच्छा आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द मध्ये निर्माण केली होती. ज्यावेळेस मी घुगे साहेबांना फोन केला की सर म्हटलं असं महाराष्ट्राचा चार्ज घेतला तर त्यावेळेस घुगे साहेबांचे पहिले शब्द होते म्हणजे SP साहेबांचे. घुगे साहब मतलब भौरव घुगे साहब तो उनके पहले शब्द थे कि उसने थाना बहुत अच्छा रखा है, तुम सिर्फ उसको मेंटेन करो, उसमें नया शोध लगाने की तुमको जरूरत नहीं है. तर ते थोडंसं मी ते पालन केलं त्या गोष्टीचं. आणि पोलीस स्टेशन मानाबद्दल बोलायचं झालं तर असं समजा की हे माझं आता दुसरं घर झाल्यासारखं आहे. म्हणजे मी बायकोला पण बोललो जर म्हटलं शक्य झालं आपल्याला तर आपण रिटायर झालं इथेच पुढे सेटल होऊन जातो. मी काल पण मुक्ताबाईला बोललो की म्हटलं थोडं पैशाची चणचण आहे, नाहीतर पैसे असेल तर 2-4 जमीन घेतली असती म्हटलं आणि परत राहिलो असतो. कारण नाही तर काय जमिनीचा वाद, भांडण, तंटा, बेवडे बावडे, दारुडे म्हणजे गुन्हेगारी नावाचा हा प्रकारच नाही आहे. म्हणजे मी अभिमानानं सांगू शकतो की महाराष्ट्रातले आदर्श पोलीस स्टेशन आहे. म्हणजे आजच्या डेटमध्ये तुम्ही बघितलं तर या वर्षी आपल्याकडे महिलेचा 1 पण गुन्हा दाखल नाही आहे. पेंडिंग तर जाऊ द्या तुम्ही, महिलेचा गुन्हा दाखल नाही आपल्याकडं. म्हणजे महिला आणि बालक एवढे सुरक्षित आहे आपल्याकडं. जे गुन्हे होते ते मागच्या वर्षी होते. तर ते एकंदरीत सगळं वातावरण खूप चांगलं होतं पोलीस स्टेशनचं. आणि प्रत्येकानं जे आहे तर ते प्रत्येकानं अँटी पोलिसिंग कोणी केलेलं नाही. प्रत्येकाने मला मदतच केली. किती पॅनिक सिच्युएशन असू द्या, किती मॉब येऊ द्या, किती येऊ द्या, हे भले तोंड दाखल मला बोलणार अरे साहब तुमने ऐसा क्या हो गया आणि नंतर परत माझ्या गाडीतून सांगणार साहब टेन्शन मत लो मैं पुरा संभाल लेता वगैरे. मग ते कुरुमचा असो का इथलं असो प्रत्येकाचं नाव काही नाही आहे ते तेवढं शक्य पण नाही औचित्य मला. पण इथे जेवढे पण हजर आहेत त्या प्रत्येकासोबत माझे पर्सनल रिलेशन होते आणि प्रत्येकाने मला पर्सनली मदत केली आहे. आणि माझा कोणता शब्द जे आहे ते त्यांनी टाळला नाही आहे. मी जर का त्यांना म्हटलं की आपलं हे करायचं आहे आणि त्यांचा पण शक्यतो मी केला नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की झालं हे साहेब गुन्हा कोण दाखल करत नाही, आम्ही कंप्लेंट आणतो, आम्ही हे करतो ते करतो. काय होतं माहिती आहे का, क्षणिक वाद आहे. पार एखाद्याला चाकू मारलेला आहे, महिलेचा विनयभंग झालेला आहे तर ते तर गुन्हे आपण दाखल करणारच. पण काहीतरी धुऱ्या धरून वाद झालेला आहे, काहीतरी आजूबाजूचा वाद आहे तर काय होतं की मी आज गुन्हा दाखल करून काहीतरी लिहून रखडून मी चालला जाणार बरोबर. पण त्याचे भोग जे पुढे भोगायचे आहे त्याची जाणीव मला 100% आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटलं की साहेब काहीतरी तडजोड करते आणि हे करते, पण नंतर त्यांना आता हळूहळू कळलं असेल किंवा आता केलं असेल किंवा ते साहेबांनी केलं ते योग्य केलं होतं. आपल्या त्या क्षणिक रागामुळं आपल्यावर गुन्हा दाखल झाला असता आणि त्याच्यावर झाला असता आणि त्या दोन्हीचं पण आपल्याला भविष्यामध्ये त्रास झाला असता. तर सगळे सण वार पण आपले व्यवस्थित पार पडले. कुठं असं काही ऑब्जेक्शनेबल घेण्यासारखं काही नाही आहे. फक्त एक छोटासा माझा एक हे सांगतो मी म्हणजे 4 ओळी आहेत अटल बिहारी वाजपेयीच्या. ज्या दिवशी SP साहेब इथून बदलून गेले सिंग साहेब तर त्यांचं स्टेटस होतं तेच की त्यावेळेस मी सांगितलं होतं आज पण सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. कारण जे काय करायचं माझं साहेबांनी सगळं कव्हर केलेलं आहे तर त्यात आणखीन एक्स्ट्रा टाकलेलं आहे माझ्याकडे काहीच नाही आहे. तर ते अटल बिहारी वाजपेयी असे ते 4 लाईन आहेत की जो कल थे वो आज नहीं है, जो कल थे वो आज नहीं है, जो आज है वो कल नहीं रहेंगे, होने ना होने का सिलसिला यूं ही चलता रहेगा, हम है और हम रहेंगे ये भ्रम भी सदा पलता रहेगा. जय हिंद जय महाराष्ट्र.